बाबा, मी माझ्या पहिल्या पगारातून तुमच्यासाठी नवीन मोबाईल घेतलाय. थँक्यू बेटा, पण हा कसा वापरायचा मला माहित नाही. मी तुम्हाला शिकवेन यात इंटरनेट चालवायला. ताबडतोब पैसे पाहिजेत. विजय माझा चांगला मित्र आहे. मला लगेच त्याला मदत करायला हवी. मी लगेच त्याला पैसे पाठवतो. मोबाईल पेमेंटने तर आयुष्य सोपं करून टाकलंय. अरे विजय, आता तुझी तब्येत कशी आहे? काय झालं होतं तुला? मला काही झालं नाही, मी तर एकदम ठीक आहे. काय म्हणतोस? तू सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवली होतीस की तुला मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे हवेत. मी तुला 10,000 रुपये पाठवले होते. पण मी तर पैसे नव्हते मागितले आणि मला ते मिळालेही नाहीयेत. मला वाटलं होतं सोशल मीडियावर खरोखरीच माझ्या मित्राने पैसे मागितले होते, पण माझी तर फसवणूक झालीये. सतर्क रहा. सोशल मीडियावरील फसवणुकीपासून दूर रहा. काय करावे? पैसे देण्याआधी संबंधित व्यक्तीला कॉल करून किंवा भेटून तपासून घ्या. कोणतेही पैसे देण्याआधी नेहमी खात्याची सत्यता पडताळून घ्या. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर घटनेची माहिती द्या. काय करू नये? मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि फ्रेंड लिस्ट अशी तुमची वैयक्तिक माहिती लोकांसाठी खुली ठेवू नका. ज्यांना तुम्ही भेटला नाहीत अशा लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका किंवा रिक्वेस्ट फॉलो करू नका.